जनतेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी लोह खाण रद्द करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय। आमदार बंटी भांगडिया आणि आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंटी भांगडियांना तसा शब्द दिला अशी माहिती आहे। राज्य सरकारने या लोह खाणीच्या मंजुरीबाबत केंद्राला प्रस्ताव दिला होता। त्याला मंजुरी आधीच राज्य सरकारने प्रस्तावच रद्द करण्याची भूमिका घेतली। या खाणीवरून वातावरण तापलं होतं। ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे गेल्या 7 दिवसांपासून या लोह खाणी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेत। त्यांच्या या सत्याग्रहाला अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय। मात्र दुसरीकडे या आंदोलनामागे कोणतंच ठोस कारण नसल्याचं माजी विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। विधानसभेच्या अधिवेशनातही खाणीवरून अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले। यावर उत्तर देतानाही सरकारकडून या लोह खाणीला अंतिम मंजुरी देण्यात आली नसल्याचं वारंवार सांगण्यात आलं। त्यामुळे सरकारने जर लोह खाणीला परवानगीच दिली नाही तर मग हे आंदोलन कशासाठी केलं जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सारंग, या लोह खाणीचा मुद्दा चर्चेत नेमका का होता, विरोध का केला जात होता आणि सरकारची काय भूमिका आहे? आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जी लोहार डोंगरी म्हणजे लोह खदान आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातले जे आमदार आहे बंटी भांगडिया आणि यांच्यासोबत नागपूरचे जे आमदार आहे प्रवीण दटके हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी ही जी खाण आहे ही रद्द करण्यात यावी अशी मागणी केली। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंटी भांगडिया यांना शब्द दिला आहे की ही लोह खदान जी आहे ती रद्द करण्यात येईल आणि याबाबतचा जो निर्णय आहे किंवा याबाबतच्या ज्या अधिक सूचना आहेत त्या अधिकाऱ्यांना लवकरच देण्यात येतील। यामध्ये अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडे या खाणीचा जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये, तो कुठेतरी अजूनही थांबलेला आहे। मात्र असं असताना देखील राज्य सरकारने कुठेतरी जनतेचा रोष म्हणा किंवा पर्यावरणवाद्यांनी ज्या प्रकारचं आंदोलन केलं आहे त्यामुळे ही खदान जी आहे लोह खदान जी आहे ही रद्द करण्याची एक प्रकारे संमती दिलेली आहे। आपल्यासोबत आपण सध्या जर पाहिलं तर आपण त्याच ठिकाणी आहोत जिथे बंडू धोत्रे यांचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आपण बंडू धोत्रे यांच्याकडे जाऊयात। बंडू भाऊ, मुख्यमंत्र्यांनी हे जे लोहार डोंगरी खदान आहे ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि असा जर निर्णय झाला तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अद्याप या संदर्भातला निर्णय जो आहे तो कागदोपत्री कळवण्यात आलेला नाही किंवा काही झालेलं नाहीये। परंतु काही आमचे मित्र नागपूरचे आहेत किंवा इथचे प्रतिनिधी आहेत ते जाऊन पोहोचलेले होते, परंतु तो निर्णय कळवण्यात आलेला नाहीये त्या संदर्भातला। मग एक उपोषणकर्ता म्हणून आणि इतर 16 मागण्यांच्या संदर्भात हे उपोषण सुरू आहे, तर कुठेतरी लेखी या संदर्भातलं उत्तर जर मिळू शकलं तर निश्चितच ते कन्फर्म करता येईल। पण आपण जर पाहिलं तर सरकारने विधानसभेत सुद्धा हे उत्तर दिलेलं आहे आणि अनेक जे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांचे म्हणणं असं आहे की अद्याप या लोहार डोंगरी कोळ खदानीला मंजुरी जी आहे अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही आणि तरी देखील तुम्ही उपोषण करताय। तुमच्या उपोषणावर एक प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। तर महत्वाचं आहे की आमची उपोषणाची मागणी काय हे समजून घेणं गरजेचं आहे। लोहार डोंगरी खाण प्रकल्पाला देण्यात आलेली वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी